हाय फ्रेंड्स, चला बनवूया मस्तपैकी मसाला ढेमसं। बघा किती मस्त झालेलं आहे। तर मी 1 पाव ढेमसे घेतलेले आहेत। छान कोवळे कोवळे ढेमसे घेतलेले आहेत। तर या पद्धतीने आपण कापून घेणार आहोत। खालचा वरचा शेंड कापून घ्यायचा त्याचा आणि छान पोखरून घ्यायचे आणि ह्या पद्धतीने आतमध्ये मसाला भरायसाठी जागा बनवून घ्यायची आहे। तर याच पद्धतीने आपण सर्व ढेमसे पोखरून घेणार आहोत। खूप जास्त पोखरायचे नाहीये, थोडेफार काढून घ्यायचं आहे। या पद्धतीने आपण सर्व ढेमसे पोखरून घेतलेले आहे। तर आता आपण मसाल्याची तयारी करून घेऊया। तर सर्वात अगोदर मी 1 चम्मच तेल गरम केलं आणि त्यामध्ये थोडेसे खोबऱ्याचे तुकडे टाकून छान कडसून घेतलेले आहे। आणि आता त्याच्यामध्ये आपण कांदे, मिरची आणि लसूण पाकळ्या, अद्रक आणि टमाटर छान मसाला कडसून घ्यायचा आहे। तेलामध्ये छान शिजवून घ्यायचा आहे। या पद्धतीने मसाला छान शिजवून घ्यायचा आहे, भाजून घ्यायचा, थंड करायचा आणि मिक्सरमध्ये आपण हा छान पेस्ट बनवून घ्यायचा आहे। मसाल्याचा छान पेस्ट बनवून घ्यायचा आहे। तर चला आता आपण भाजी बनवायला सुरुवात करूया। तर मी थोडासा मसाला पेस्ट घेतलेला आहे एका प्लेटमध्ये आणि त्यामध्ये मी तिखट, मीठ आणि हळद आणि थोडासा गरम मसाला असं साहित्य टाकून मी छान मिक्स केलेलं आहे। छान मिक्स केल्यानंतर आपण ते ढेमसामध्ये भरून घेतलेलं आहे। या पद्धतीने भरून घ्यायचं आहे। सर्व ढेमसे या पद्धतीने आपण तयार करून घ्यायचे आणि त्यानंतर आपण 2 ते 3 चम्मच तेल गरम केलेलं आहे। तेल छान गरम करून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण सर्व ढेमसे टाकणार आहोत आणि छान फ्राय करून घ्यायचं आहे तेलामध्ये। ढेमसे छान फ्राय झाल्यानंतर या पद्धतीने ढेमसे छान फ्राय करून घ्यायचे आणि त्याच्यानंतर बघा किती छान गुलाबी झालेले आहेत। तर आता उरलेला सर्व मसाला आपण ह्याच्यामध्ये टाकून देणार आहोत। जी मसाल्याची पेस्ट होती ती पण आपण ह्याच्यामध्ये टाकून देणार आहोत। जी मिक्सीच्या पॉटमध्ये उरली होती ती पण टाकून दिलेली आहे आणि छान मसाला कडसून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये चवीनुसार तिखट, मीठ आणि हळद टाकायचं आहे। थोडंसं तिखट, थोडं मीठ आणि हळद टाकलेली आहे आणि छान आता मसाल्यामध्ये ढेमसे छान शिजवून घ्यायचे आहे। छान मसाला छान सुकल्याच्या नंतर त्यामध्ये बघा किती छान झालेलं आहे। तर आता याच्यामध्ये आपण आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं आहे। जे ढेमसेचे आतमधला भाग जो उरलेला होता आपल्याजवळ तो पण टाकून दिलेला आहे आणि छान कडसून घेतलेला आहे आणि आवश्यकतेनुसार याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे। तुम्हाला जेवढी ग्रेव्ही पाहिजे त्या हिशोबाने पाणी टाकायचं आहे। तर मी जास्त ग्रेव्ही नाही बनवून राहिलेली आहे, तर मी थोडं अर्धी वाटी पाणी टाकलेलं आहे। छान मिक्स करून घेतलं आणि झाकण लावून आपण याला शिजवून घ्यायचं आहे। ढेमसे छान शिजले गेलेले आहे। थोडं चेक करून घ्यायचं ढेमसे छान शिजल्या गेलेलं आहे। जर नाही शिजलं असेल तर थोडं आणखी पाणी टाकायचं। तर आपली ही मसाला ढेमसेची भाजी आपली ही तयार आहे। तर आपण याच्यामध्ये मस्तपैकी गरम मसाला आणि सांबार टाकलेला आहे। आता ही भाजी आपली तयार आहे। मसाला ढेमसे हे तयार आहे। थँक यू।